तूही रे माझं मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते नम्रता आणि आकाश पासून. तर आता आकाश म्हणतो काय येत आहे तसं म्हणते नम्रता. फायनली वेलकम अर्णव अँड ईश्वरी राज शिर्के, प्लीज गिव्ह देम बिग राऊंड ऑफ अप्लॉज असं म्हणते होस्ट. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरी येते. तर आता ईश्वरीचा लुक वेगळा असतो ना सगळ्यांपेक्षा, तर त्यांच्या समोर काउंटरही नसतं. तर आता इथे सगळे म्हणायला लागतात, म्हणजे अविनाश म्हणायला लागतो की हा तर त्यांचा लुक नव्हता ना, हे काय नेसलंय हिने असं म्हणतो अविनाश. हे काय नेसलंय असं म्हणते आता आजी पण. तर आता इथे सगळ्या होस्टना वगैरे कळतच नाही असलं कसं काय कपडे घातले ईश्वरीने म्हणून. तर खूपच कावटी वाटतं सगळ्यांना, घाण वाटतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बघतच असतात ईश्वरीकडे. तर आता नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो आता अर्णव नसतो म्हणून. सगळेजण मात्र ईश्वरीकडेच बघत असतात. तर वल्लरीला आणि सौदामिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि नम्रताला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. बाकी सगळे खूप जास्त टेन्शन मध्ये असतात की अर्णव कुठे आहे म्हणून. नम्रताचा तर चेहरा बघितला ना प्रेक्षक हो तर डोक्यात जाते बघा प्रेक्षक होती. तर आता तेवढ्यातच अर्णव आलेला असतो. तर आता पाठीमागे येऊन अर्णव थांबतो. तर आता इथे नम्रताची पण हसी उडते बघा प्रेक्षक हो. सगळ्यांचीच आता हसी उडलेली असते, कारण आता इथे अर्णव आलेला असतो ना. तर आता इथे ईश्वरी वळून बघते तर पाठीमागे अर्णव आलेला असतो. तर तिला खूप छान वाटतं. तर आता त्याचा लुक एकदम छान मॅच झालेला असतो. तर आता सगळेच बघत असतात अर्णवकडे. तर आता वल्लरीला आणि सौदामिनीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तर आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक हो चालत चालत. तर ईश्वरी मात्र खूप टेन्शन मध्ये असते आणि बघतच असते ती अर्णवकडे. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. कुठली थीम आहे यांची, आणि हा मातीत लोळ्यासारखा काय दिसतो असं म्हणतो अविनाश. नक्की काय चाललंय ना कळतच नाही असं म्हणतो तो. सर अहो काय कुठे होता तुम्ही असं म्हणते ईश्वरी. सांगतो लवकरच असं म्हणतो अर्णव. बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर अर्णव आणि ईश्वरी असं म्हणते आता होस्ट. वेल हा स्टार ग्लोबलचा फिनाले आणि तुम्ही इतके सिम्पल आउटफिट्स चूज केलेत. व्हॉट वॉज युअर थॉट बिहाइंड दिस असं म्हणते ती. मला माहिती होतं तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल, पण माझी ही साधी साडी आणि सरांचा हा धोतर हे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचं प्रतीक आहे. शेतकरी हा प्रत्येक संस्कृतीचा एक खूप मोठा भाग असतो, ज्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये रोज अन्न पडतं. त्या शेतकऱ्याच्या कष्टाला वेश म्हणून ह्या मंचावरून सलाम करतो असं म्हणते ईश्वरी. आणि हे असे कपडे हे कम्फर्टेबल असतात असंच म्हणतात ना, आमच्या सात्विक फॅशन मध्ये सुद्धा आम्ही असेच कपडे बनवतो असं म्हणते ईश्वरी. एखादा ब्रँड तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो ब्रँड प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो. आणि ह्या स्पर्धेमुळे आम्हाला जास्तीत जास्त सामान्य माणसांपर्यंत पोहोचता आलंय, त्यासाठी खूप खूप थँक्यू असं म्हणते ईश्वरी. हो हो असं म्हणते ती होस्टने टाळा वाजवते. तर आता वल्लरीला आणि सौदामिनीला काही सगळं आवडत नसतं बघा प्रेक्षक, आणि नम्रताला पण, आणि बाकी सगळे खूप आनंदात असतात आणि टाळा वाजवत असतात. कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते, सात्विक फॅशनचे सरांच्या आईचं नाव आहे, म्हणजे सात्विका राज शिर्के यांच्या नावावरून पडलेलं आहे. आणि याशी साधी साडी नेसून मी एका आईच्या प्रेमाला सुद्धा सलाम करते असंच मला वाटतं असं म्हणते ईश्वरी. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळ्यांना खूप छान वाटतं त्यांचा परफॉर्मन्स. ओके मिस्टर अर्णव, यू वॉन्ट से समथिंग बिकॉज यू वॉन्ट नो मोर अबाउट दिस इफ यू डोंट माइंड असं म्हणते ती. येस ऑफकोर्स असं म्हणतो अर्णव. वेल सात्विक फॅशन्स हा ब्रँड जेव्हा मी सुरू केला होता तेव्हा मला एक गोष्ट माझ्या डोक्यात एक क्लिअर होती. सात्विक फॅशन्स हा ब्रँड फक्त माझ्या आईच्या नावावरच नसेल, तर तिच्या पर्सनॅलिटीच्या काही ट्रेट्स सुद्धा याच्यात असतील असं म्हणतो अर्णव. तर आजीना रडायला येत असतंय सगळं ऐकून. माझी आई खूप सिंपल होती, साधी होती, पण म्हणतात ना सिम्प्लिसिटी स्ट्रेंथ असते. सो माझ्या आई लहानपणापासून कपडे शिवायची, तिला खूप आवड होती कपडे शिवायची. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्णवला आठवताना दाखवलंय कसं तिची आई कपडे वगैरे बनवत असते. तर आता इथे अर्णव म्हणतो अनफॉर्च्युनेटली ती आज इथे नाहीये, पण ती जर असती तर कदाचित ती खूप वेल नोन आणि मोठी फॅशनिस्ट झाली असते असं म्हणतो अर्णव. तर आजीना खूप जास्त रडायला येत असतं, म्हणून तिच्या पर्सनॅलिटीचे काही ट्रेट्स आम्ही प्रयत्न करतो की सात्विक फॅशनच्या प्रत्येक कपड्यामध्ये आणायचं. म्हणून आज आम्ही हा साधा आवेश पराधान केलाय आणि त्याच्या मागचं हेच कारण आहे, सिम्प्लिसिटी, साधेपणा असं म्हणतो अर्णव. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. पण मिस्टर राज शिर्के, शेवटी काही झालं तरी ही एक स्पर्धा आहे आणि यातले नियम सगळ्यांना सारखेच आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचे कपडे इतके मळलेले काय आहेत? शेतकरी हा शेतात काम करणारा माणूस आहे, मातीत काम करणारा माणूस आहे, आणि त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही असे कपडे पराधान केलेत असं म्हणते आता ईश्वरी. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. हा तर झाला फॅशनचा भाग, पण नक्की फूड मध्ये तुम्ही काय बनवलंय असं म्हणते एक होस्ट. तर आता इथे ईश्वरी म्हणते ते पण म्हटलंय की समद्यांसाठी झुणका भाकर घ्या असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे त्यांच्या समोर आणून ठेवते ती जेवण. हे बघा असं म्हणते ती, झुणका भाकर असं म्हणून गावठी भाषेत बोलायला लागते ईश्वरी. थांबा थांबा असं म्हणतो अर्णव. एक मिनिट असं म्हणतो तो. कांदा असा असं मारून तो कांदा पण फोडून दाखवतो का प्रेक्षक होस्टना. तर आता इथे सौदामिनी कॉल करून बघत असते राकेशला. तर आता तिचा फोन लागतच नसतो आणि इथे कॉम्पिटिशन चालूच असते. काय हो काय झालं, कोणाला शोधताय असं म्हणते वल्लरी. कोणाला शोधते म्हणजे काय, राकेशला शोधते मी असं म्हणते सौदामिनी. तो काय म्हटला होता आपल्याला, अर्णव आणि ईश्वरी स्टेजवर आल्यानंतर बॉम्बस्फोट होणार आहे म्हणून.
का नाही झाला ब्लास्ट असं म्हणते ती. मला माहिती होतं या राकेशने ना आयत्या वेळेला काहीतरी अशीच माहिती खाल्ली असेल. आपण अवघाच त्याच्यावर विश्वास ठेवत आलोय असं म्हणते ती. कोणाला नावं ठेवण्यापेक्षा ना आपण काय करू शकतो आता त्याचा विचार कर असं म्हणते ती. हे जर जिंकले ना तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील असं म्हणते ती. जर जिंकले नाही तर असं म्हणते ती. आणि मला नाही वाटत ते जिंकणार आहे तसं म्हणते वल्लरी. अरे ते जिंकूच शकतात असं म्हणते सौदामिनी. राकेश ना उगाच मी विश्वास ठेवला त्याच्यावर. उगाच मी त्याला पैसे देऊन पोचलाय असं म्हणते आता सौदामिनी. आता त्याचं काहीतरी करावंच लागणार आहे मला असं म्हणते सौदामिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळं जेवण जेवत असतात ईश्वरीचं. जजेसना खूप जास्त आनंद झालेला असतो. अतिशय चविष्ट जेवण बनवलंय तुम्ही आणि ही संकल्पना किती युनिक आहे ना असं म्हणते ती. हो खूपच सुंदर, खूप छान प्रेझेंटेशन केलंय तुम्ही आणि चवी ऑथेंटिक आहे आणि इतर पदार्थ सुद्धा खूप छान झाले असं म्हणतात होस्ट. आणि हे पदार्थ बघा ना म्हणजे सगळे असे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारे सामान्य लोकांचं जे खाणं प्रसिद्ध आहे ते म्हणजे भाकरी पिठलं. इतक्या वर्षांनी खाल्लंय आम्ही असं म्हणते ती. थँक्यू सो मच असं म्हणते ती. मजा आली असं म्हणते ती. शेतकरी वर्गाबद्दल तुम्ही आस्थेनेची मानवंदना दिली त्याच्याबद्दल तुमचं कौतुक तर केलंच पाहिजे असं म्हणतात होस्ट. हे इथंच ठेवा आम्हाला जेवायचंय असं म्हणतात ते होस्ट. वा वा क्या बात है. म्हणजे ईश्वरी राज शिर्के यांनी जो पदार्थ बनवलाय जजेसने पदार्थावर अटॅक केलाय लिटरली अँड इट लुक सो टेम्प्टी अँड यमी. ज्या प्रकारे जजेस हे खातायत मला असं वाटतं की ह्या राऊंडचे विनर्स सात्विक फॅशनच असू शकतात असं म्हणते ती. नाही असं म्हणतं कोणीतरी. नाही नाही असं म्हणत येतो आता होस्ट. व्हॉट आर यू डुईंग जीजी. अगं आपल्याला ह्या राऊंडच्या बेसिसवर विनर थोडीच डिस्कस करायचंय. आपल्याला ओव्हरऑल कॉम्पिटिशनचा विनर घोषित करायचंय ना असं म्हणत आता होस्ट आलेला असतो. म्हणजे देवचाळे बघा प्रेक्षक हो. त्याच्यामुळे सगळ्या राऊंड्सच्या एव्हरेज काढली जातील. ऑडियन्स पोल पण बघायला लागेल. जजेसना थोडा वेळ लागेल हा. तर आता राऊंड वगैरे सगळे झालेले असतात बघा प्रेक्षक हो. प्लीज कंटिन्यू असं म्हणतो आता देवचाळेने जातो बघा प्रेक्षक होतो. ॲज मिस्टर देवसारे सेड जजेसचे पॉइंट्स आणि ऑडियन्स पोल कंबाईन करूनच आपला विनर घोषित केला जाणार आहे. नो वरीज लेट्स गिव्ह अ ब्रेक राऊंड ऑफ अप्लॉज टू ऑल आर कंटेस्टंट असं म्हणते ती. तर सगळे टाळ वाजवतात. तर आता इथे दुपारची वेळ असते. तर आता इथे सौदामिनी क्रिएशन्सचे लोक म्हणत असतात मला असं वाटतं की आपण खूप छान परफॉर्मन्स केलाय. हो असं म्हणतो तो माणूस. मला वाटतं आपले जिंकायचे चान्सेस फुल आहे असं म्हणतात ते. वा वा का ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुम्हा दोघांना असं म्हणते सौदामिनी. जजेसचे कमेंट्स ऐकलात ना फायनल राऊंडच्या तरी तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी बेस्ट दिलेत म्हणून असं म्हणते सौदामिनी. ऑफकोर्स असं म्हणते ती बाई. काय ॲटिट्यूड आहे तुझा अमृता असं म्हणते सौदामिनी. अगं आय हेट दिस. प्रत्येक राऊंड अर्णव आणि ईश्वरी जिंकत आलेत तरी तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही बेस्ट दिलेत म्हणून असं म्हणते सौदामिनी. पण मॅडम आपण अजून काय करणं अपेक्षित होतं असं म्हणते ती. काही झालं ना तरी स्वतःच्या चुका मान्य करा असं म्हणते सौदामिनी. व्हॉट असं म्हणते ती बाई. काही राऊंडला तुम्ही त्या दोघांना हरवू शकलेला नाही आहात असं म्हणते सौदामिनी. उगाच नाही मी जास्तीचे पैसे तुम्हाला दिले तसं म्हणते ती. तुम्ही आम्हाला पैसे दिले म्हणजे काय विकत नाही घेतलं तसं म्हणतो नील. तुम्ही मला सांगा ना त्यांना हरवायचा प्लॅन तुम्ही केला होता ना त्याचा काय झाला असं म्हणतो. वन ऑफ युअर बिझनेस असं म्हणते सौदामिनी. थोडा विचार केला तर समजे चांगले लीडर्स कमीपणा ठेवून आपल्या टीमला एनकरेज करतात पण तुमचं काहीतरी सगळं उलटच आहे इथे असं म्हणतो तो. आता आम्ही इथे जिंकलो तरी ना ही ट्रॉफी आणि 100 करोडचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नको आहे. तुम्हीच ठेवा तुमच्याकडे असं म्हणतो तो माणूस. चल अमृता खूप झालं असं म्हणत होता इथे नील आणि अमृता दोघे निघून जातात सौदामिनीवर चिडून बघा प्रेक्षक हो. डिस्गस्टिंग असं म्हणते सौदामिनी. तर आता इथे सौदामिनी जजेसकडे येते. एक्सक्यूज मी असं म्हणते सौदामिनी. मॅडम तुम्ही इथे का आलात असं म्हणतो जज. मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी असं म्हणते सौदामिनी. नाही नाही तुम्ही इथून जा असं म्हणतात ते जज. अहो आम्हाला इथे फायनल रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे. तुम्हाला इथे थांबायची परमिशन पण आहे असं म्हणतो तो. मला कल्पना आहे त्याची फायनल रिझल्ट आहे म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आले असं म्हणते सौदामिनी. म्हणजे माझ्याकडून काही मदत हवी असेल तर तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते असं म्हणते सौदामिनी. हो असं म्हणते ती जज. अगदीच कळतंय असं म्हणते ती. देवसारे मिस्टर देवसारे ह्या काय बोलतायत असं म्हणते ती जज. ना प्लीज घेऊन जा इथून सगळं अलाउड नाही इथे असं म्हणते ती. मॅम काहीतरी कन्फ्युजन होतंय तुम्ही समजून तरी घ्या काय त्यांचं म्हणणं असं म्हणतो देवसारे. त्यांची ऑफर असं म्हणतो देवसारे. असली ऑफर अहो तुम्ही काय बोलताय सगळं असं म्हणते ती जज. मिस्टर देवसारे हे सगळं इथे चालणार नाही त्यांना घेऊन जा इथून असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक हो. मॅडम प्लीज तुम्ही इथून जा असं म्हणते ती जज. मी बघतो असं म्हणतो देवसारे. तर आता ती निघून जाते तिथून सौदामिनी. मी बघतो ना असं म्हणतो देवसारे. हा प्लीज. तर जजेस आपल्या कामाला लागतात परत आणि बसतात ते आपल्या जागेवरती. तर आता वल्लरीला पण खूप जास्त राग आलेला असतो. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव आपले नवीन कपडे घालून तयार झालेले असतात. तर आता इथे ईश्वरी बघते अर्णवकडे. सर असं म्हणते ईश्वरी. काय झालंय कुठे काय झालं मिस इंदोर. यू डिड फॅन्टॅस्टिक जॉब असं म्हणतो अर्णव. नाही सर असं म्हणते ईश्वरी. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला लेट झाला यायला अनाउन्समेंट झाल्या मग आलाय तुम्ही असं म्हणते ती. एकटी होते मी तिथे प्रेझेंटेशनच्या वेळेला माझ्या जीवात जीव नव्हता. कुठे गेला होता तुम्ही असं म्हणते ईश्वरी. आणि तुमचे कपडे मळलेले का होते काय झालं होतं असं म्हणते ईश्वरी. ते खाली गार्डन मध्ये पाऊस पडत होता थोडा पाय स्लिप झाला आणि माती लागली नथिंग एल्स असं म्हणतो अर्णव. नाही सर असं म्हणते ईश्वरी. तुम्ही काहीतरी लपवताय मिस इंदोर. आय सेड काय झालेलं नाही आहे विल यू
प्लीज स्टॉप दिस असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. सर प्लीज सांगा ना काय झालंय असं म्हणते ईश्वरी. मला ना सांगा ना, मला नाही सांगणार का तुम्ही, बोला ना असं म्हणते ती. सर प्लीज असं म्हणते ईश्वरी. काय झालंय असं म्हणते ती. राकेश असं म्हणतो अर्णव. राकेशचं काय असं म्हणते ईश्वरी. हा काय राकेशचं काय असं म्हणते ती. राकेश आला होता ऑडिटोरियम मध्ये असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणते ईश्वरी. येस असं म्हणतो अर्णव. परत अर्णव तिला सांगतो की आय डोंट नो तो कसा सुटला जेलमधून काय माहित. इथे त्याने आपल्या ट्रॉलीच्या खाली टाइम बॉम्ब लावला होता असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव सांगायला लागतो सगळ्या गोष्टी, कसा त्याला बॉम्ब दिसलेला असतो त्यांच्या काउंटरच्या खाली आणि कसं त्यांनी ते पकडलेलं असतं आणि मग अर्णवला कशी भीती वाटलेली असते आणि कसं तो कारमध्ये घेऊन गेलेला असतो. तर आता तो गाडी मारत मारत दूर गेलेला असतो तेव्हाच राकेशने त्याला थांबवलेला असतो आणि बॉम्ब त्याच्या बाजूलाच ठेवलेला असतो. तेव्हा राकेशने कसा आपला मास्क काढून दाखवलेला असतो आणि कसा धक्का बसलेला असतो अर्णवला. सगळं तो सांगतो बघा प्रेक्षक हो ईश्वरीला. तर आता इथे परत गेलेला असतो गाडीमध्ये अर्णव तो बॉम्ब घेण्यासाठी आणि कसं राकेशने पाठीमागून त्याचा गळा पकडलेला असतो हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक आणि कसं त्याच्या हातामध्ये बॉम्ब असतो. तर आता इथे सगळ्या गोष्टी सांगतो अर्णव. तर आता राकेशचा हात कसा तो धरून थांबलेला असतो आणि तिथेच बॉम्ब ब्लास्ट झालेला असतो हे सगळं सांगतो तो आणि कशी गाडी त्यांची जळली असते हे सगळं सांगतो तो. सर असं म्हणते ईश्वरी. तर आता धक्का बसतो ईश्वरीला, तिचा तोलच जातो तर ती रडायला लागते. सर असं म्हणते ती. सर अहो सर प्लीज बस मिस इंदौर प्लीज काम डाऊन असं म्हणतो अर्णव. इट्स ओके असं म्हणतो तो. सर पुढे काय झालं हे बघ. ते ब्लास्ट मध्ये राकेशचा काय झालं मला खरंच माहित नाही. खूप धूळ होता तिथे. मला माहित होतं तू इथे एकटी आहेस, माझी वाट बघत असणार म्हणून मी इथे निघून आलो लगेच असं म्हणतो तो. पण सर तुम्हाला एवढं सगळं करायची काय गरज होती सर, एवढी मोठी रिस्क का घेतली तुम्ही असं म्हणते ईश्वरी. अहो त्या बॉम्बचा वगैरे बघितलं असतं ना पोलिसांनी, मी पोलिसांना सांगायला हवं सर, तुम्ही का केलं ते सगळं असं म्हणते ईश्वरी. तूच म्हणतेस ना मिस इंदौर अर्णव राजशिर्के इज ऑल अबाउट टेकिंग रिस्क. ऑडिटोरियम मध्ये किती लोक आहेत, तू होतीस, सगळे होते, मला सगळ्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता असं म्हणतो अर्णव. म्हणून तुम्ही असं म्हणते ईश्वरी. बघा ना काय झालं असतं तुम्हाला तर मी असं म्हणते ईश्वरी. मला काही नाही होणार असं म्हणतो अर्णव, कारण तू आहेस माझ्यासोबत असं म्हणतो अर्णव. खरंच विचित्र दाखवले का प्रेक्षक बॉम्ब ब्लास्ट होऊन सुद्धा वाचतो अर्णव. कोणी वाचलाय का बॉम्ब ब्लास्ट मध्ये आजपर्यंत. प्लीज हे कुणालाही आपल्या घरच्यांना सांगू नकोस प्लीज असं म्हणतो अर्णव. नॉट नाव, वेळ आली की आपण सगळ्यांना सगळं सांगूया हा असं म्हणतो अर्णव. आणि हे बघ घाबरू नकोस असं म्हणतो अर्णव, तुला कोणीही काही नाही करणार असं म्हणतो अर्णव. तर आता इथे रडत असते ईश्वरी. डोळे पुस असं म्हणतो अर्णव आणि तिचे डोळे पुसतो तो. लेडीज अँड जेंटलमेन अटेन्शन प्लीज असं म्हणून अनाउन्समेंट होतं. सगळ्या कंटेस्टंटना रिक्वेस्ट आहे की त्यांनी फिनालेसाठी स्पर्धेच्या हॉलमध्ये यावं असं म्हणते होस्ट. तर आता आई ओके असं म्हणतो अर्णव. तर ओके असं म्हणते ईश्वरी, जाऊया असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णव ईश्वरीला घेऊन जातो बघा प्रेक्षक बाहेर. तर आता ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता ती खूप जास्त दुःखी असते. सुंदर असं म्हणतो अर्णव, चल कमॉन असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणत असते सर तो राकेश असं म्हणते ती आणि आता मिठी मारते ती अर्णवला जोरात. तर आता इथे अर्णव पण तिची सांत्वना करतो. डोंट पॅनिक ओके, आपल्याला कुणी काही नाही करणार, मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणतो अर्णव. तर आता तो जस्ट रिलॅक्स असं म्हणतो तिला. ओके असं म्हणतो तो. ओके असं म्हणते आता ईश्वरी, जाऊया असं म्हणतो आता अर्णव. तर आता तो तिचा हात पकडून बाहेर घेऊन जातो तिला. तर आता इथे फायनल अनाउन्समेंट होणार असते बघा प्रेक्षक विनरची. तर आता इथे चालू झालेला असतो कार्यक्रम. तर आता ती होस्ट म्हणते लेडीज अँड जेंटलमेन फायनली ह्या क्रिएटिव्ह राऊंड नंतर तुम्ही सगळे रिझल्टची वाट बघताय हे मला माहिती आहे असं म्हणते होस्ट. तर आता सगळे कंटेस्टंट इथे थांबलेले असतात. पण आता मी तुम्हाला जास्त वाट बघायला नाही लावणार आहे आणि कसलाही प्रकारचा सस्पेन्स क्रिएट करून तुम्हाला त्रासही नाही देणार असं म्हणते ती. कारण विनरचं नाव असलेला एनव्हेलॉप माझ्याकडे ऑलरेडी आलेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे काही सेकंदातच 4 ग्लोबल कॉम्पिटिशनचा विनर आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे असं म्हणते ती होस्ट. सगळ्याच पार्टिसिपेंट्सने खूप छान परफॉर्मन्स दिलाय आणि ही स्पर्धा जज करताना आम्हाला सुद्धा खूप मजा आली असं म्हणतात ते. पण एक जोडी कायम प्रत्येक प्रॉब्लेमला 2 हात करत पुढे जात होती असं म्हणतात जज. येस, त्यांचं ट्युनिंग आणि त्यांचं टीमवर्क बघून आम्ही सगळे खूपच इम्प्रेस झालोय आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा इतका कमाल होता, मग ते फूड असो किंवा फॅशन. वा मजा, ती जोडी कोण आहे आता तुम्हाला कळेलच असं म्हणतात होस्ट. सो ग्लोबल कॉम्पिटिशन म्हणजे फूड अँड फॅशन ग्लोबल कॉम्पिटिशन 2026 चे विनर आहेत असं म्हणते ती होस्ट. तर आता सगळेजण विचार करत असतात कोण विनर बनणार बरोबर. तर आजचा भाग इथे संपतो. बघे तरी त्यामध्ये काय ते. तर आता इथे जोरात आवाज करतं कोणीतरी. तर आता इथे उदयकांत रमाकांतला पकडून थांबलेला असतो. तर आता इथे मारामारी होत असते रमाकांत उदयकांत मध्ये. तर आता इथे रमाकांत आलेला असतो हॉलमध्ये. तर आता इथे ईश्वरी बघते बाबांना. तर आता ईश्वरी म्हणते तुम्ही मला वादा केला होता ही स्पर्धा आपण जिंकलो तर तुम्ही त्यांना ट्रीट द्यायला नाही थँक्यू सुद्धा म्हणाला असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रमाकांत येऊन पडलेला असतो अर्णवच्या हातामध्ये. तुला एक सांगायचंय. तर आता इथे रमाकांतच्या डोळ्यातून फेस येतो. तर आता बाबा असं म्हणतो अर्णव. तर आता रमाकांत मेलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिकॅप मध्ये रमाकांतचा मृत्यू झालेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.